भिन्न छेद असलेल्या अपूर्णांकाचा लहान मोठेपणा. यापूर्वी आपण पहिल्या तासिकेमध्ये पाहिलेले आहे समछेद असलेल्या अपूर्णांकांचा लहान मोठेपणा कसा ओळखायचा. जर अंश मोठा असेल तर तो अपूर्णांक मोठा असतो, परंतु छेद समान असतील तेव्हाच ही शक्यता जास्त, म्हणजे जर छेद समान असतील तरच हे उपयोगी आहे. पण जर इथे भिन्न छेद असतील, मी इथे छेद घेते 3 आणि इथे घेते छेद 15, अशी जर भिन्न छेद असतील, इथे छेद 3 आहे आणि या अपूर्णांकाचा छेद 15 आहे, मग या शक्यतेमध्ये मला अगोदर छेद समान करावे लागतील. एक तर 27/3 चा छेद 15 करा, किंवा हा छेद 15 आहे तर तो 15 चा छेद 3 करा. मग आपल्याला पहिल्या अपूर्णांकाचा छेद 15 करणं फार सोपं जाते, म्हणून आपण 3 ला जर 5 ने गुणलं तर छेद 15 येतो. पण अपूर्णांकामध्ये एक नियम आहे, तर त्या नियमानुसार जर आपण खालच्या छेदाला ज्या संख्येने गुणलं त्याच संख्येने आपल्याला अंशाला सुद्धा गुणावं लागते. कारण की जर 5 हे जर आपण कटले तर आपला मूळ अपूर्णांक जशाच तसा आला पाहिजे. हा अपूर्णांकातला नियम आहे. छेदाला ज्या संख्येने गुणलं त्याच संख्येने अंशाला गुणावं लागते. मग पुढचा आपण अपूर्णांक जशा तसा ठेवून द्यायचा आहे. मग 27 गुणिले 5 रफ मध्ये करायचं. 27 गुणिले 5, 5 7 35 ला 5 हातचे आले 3, 5 दुनी 10 आणि 3 13. याचं उत्तर आलं 135. 5 3 15 आणि दुसरा अपूर्णांक आहे 25/15 जशाच. बघा आता इथे 15 समान छेद झाले. यापूर्वीच्या तासिकेत आपण पाहिलेलं आहे समछेद असतील तर जो अपूर्णांक अंश मोठा तो अपूर्णांक मोठा असतो. मग 135 मोठे आहेत की 25 मोठे आहेत? 135. म्हणून 135/15 हा अपूर्णांक मोठा आहे. मग 135/15 अपूर्णांकात हे मूळ अपूर्णांक कोणता आहे? हा 27.